आपण पाहतात एसकेएफ न्यूज सलमान सय्यद सोबत। आज 21 जुलै 2026 रोजी पाथरी नगर परिषदेत सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली होती। पाथरीचे नगराध्यक्ष आसिफ खान, उपनगराध्यक्ष आलोक चौधरी व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या सभेत उपस्थित होते। या सर्वसाधारण सभेत कोणकोणते प्रस्ताव मुद्दे मांडण्यात आलेले आहे आपण जाणून घेणार आहोत। आमच्यासोबत आहेत पाथरी नगरीचे नगराध्यक्ष आसिफ खान भैया व उपनगराध्यक्ष आलोक चौधरी व अन्य कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत। जाणून घेऊया आज सर्वसाधारण सभेमध्ये कोणकोणते मुद्दे मांडण्यात आलेले आहे। आज सर्वसाधारण सभाचा मीटिंग मध्ये गोंधळ घातला। जे विरोधकांना फक्त मीटिंग चालू होण्याच्या अगोदरच गोंधळ घातला। त्यांना मुद्दे काय घ्यायचे ते पहिलेच म्हणले की आम्हाला अमान्य आहे। मुद्दे भी वाचले नाही, मुद्दे भी बघितले नाही, आम्हाला अमान्य नाही। तर सर्वसाधारण सभाचा याच्या अगोदर भी असाच गोंधळ घातला होता, म्हणून त्यांना मी 2 मीटिंगसाठी तहकूब केलता आणि येण्याच्या अगोदरच सुरू केलं की बाबा हे आम्हाला अमान्य आहे, आम्हाला अमान्य आहे, मान्य नाही। सभाचा त्या अजेंडा काय, सभामध्ये अजेंडा काय घेणार आहे, पाथरी शहराच्या विकासासाठी तुम्ही काय करणार आहे, हे एक बी प्रश्न न विचारता फक्त दादागिरीची भाषा आणि सत्ता त्यांच्या हातातून गेली म्हणून त्यांचा जीव असा झालेला आहे की कवा नगरपालिकेत मी जाऊन बसतो आणि कवा मी पैसे खातो। 35 वर्षापासून जे बॅकलॉग त्यांना केलेलं आहे, सगळं जिकडे तिकडे सगळे नाल्या रोड हे ते डबल पैसे उचलून जे खाल्ले 35 वर्षात सगळ्या लोकांना, पाथरीच्या जनतेला माहिती आहे। आणि आता म्हणतात की 8.5 कोटी रुपये आले। हो ना, 8.5 कोटी रुपये आले ना, तर आम्ही तुम्हाला हिशोब देऊ ना। आणि हिशोब घ्यायचा तर तुम्हाला तो सभागृहाचा सभागृह नाही, तुम्ही सीओ पैसे जा, कलेक्टर पैसे जावा विचारा, तुम्हाला लेखी आंदोलन करा, तुम्ही लेखीमध्ये विचारा कलेक्टरला। आणि कोणत्याही सभागृहात आलं की दादागिरीची भाषा। आता त्यांना मी 2 सभेसाठी तहकूब केलेलं आहे, त्यांना 2 सभासाठी मी यांना रद्द केलेलं आहे, कारण याच्या अगोदर मी असाच गोंधळ घातला होता। आणि तुम्हाला सांगतो, स्वच्छता, पाणी, आमचे जे नगरसेवक आहे पूर्ण शहराचे, आमचे 9 नगरसेवकांना मी 1, 2, 11, 13 नगरसेवक सगळं चांगलं काम करीत आहे, स्वच्छताचं काम करीत आहे। 4 दिवसाला पाणी आहे, स्वच्छता आहे, सगळे आहे। आणि यांना फक्त गोंधळ घालायचं होतं आणि हे सभा तहकूब करायची होती आणि आदेश गेले। मला सांगा, सभागृहाचा अजेंडा झाल्यावर तिथं बोलायचा अधिकार दुसरा नाहीच। तुम्हाला जे बी बोलायचं सीईओच्या कॅबिन मध्ये बोलायचा, अध्यक्षच्या कॅबिन मध्ये येऊन बोलायचा आणि वारवावरीची भाषा, सीईओला शिव्या देणं, सीईओ भ्रष्टाचार बनायचं। मला सांगा, सीईओचा पिरियड 5 वर्ष यांच्या काळात होता, दवा घेणे भ्रष्टाचार दोघांना मिळून केला का? मग हे सिद्ध होते का? आणि आमचे पत्रकार विचारतात तुम्हाला अध्यक्षानं काय केलं? अरे तुम्ही ऑनलाईन बघा, ते काय गोंधळ घालीत होते। पहिल्यापासूनच बसले तेव्हापासूनच गोंधळ घालणं सुरू केलं आणि त्यांची दादागिरी चालू देणार नाही मी। आता त्यांच्या पक्ष फक्त हे राहिले, सकृत सभासद राहिलेले आहे फक्त, ते बी मी त्यांना जास्त नाही हे असं धिंगाणा करायले म्हणून त्यांना 2 सभेसाठी तहकूब केलं। आणि जास्त त्यांना काय त्यांचा भ्रष्टाचार केलेला त्यांच्या अध्यक्षाच्या पिरियड मध्ये ते सगळं काढलंय मी। त्यांची बाबा टावरचा काढलाय, हमीदा टावरचा काढलाय। हमीदा टावर नगरपालिकेच्या जागेवर बांधलंय, त्याचा पुरावा माझ्याकडे, आता मी कोर्टामध्ये दाखल करणार आहे ते पुरावा। त्याच्यामुळे त्यांची आग वाहिली त्याच्यातली की बाबा हे अध्यक्ष पूर्ण बसून माझे जे बी भ्रष्टाचार 35 वर्षाचा सगळं काढायले। त्याच्यामुळे हे फक्त त्यांना गोंधळ घालण्याशिवाय दुसरा काम नसल्यामुळे ते काय करते, सभेला गोंधळ घातला तर आपला विषय निघू नये त्याच्यामुळे गोंधळ घालण्याचं काम करतात। आणि तुम्हाला सांगतो, इतकी चांगली नगरपालिका चालविणार आहे आम्ही। स्वच्छता, पाणी, आमचे सर्व नगरसेवक, सर्व आमचे स्वच्छता कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी दादागिरीची भाषा येऊन आरवेवारीची भाषा करायची, निवेदन द्यायचे, हेच काम त्यांना राहिलेलं आहे, बाकी कोणतं काम राहिलेलं नाही। गोंधळ मुद्द्याच्या अगोदरच गोंधळ घातला, मुद्दा उपस्थित करू दिला नाही, सीओला करू दिलं नाही ना आम्हाला करू दिलं। फक्त हे म्हणाले की हे असं आहे ते तसं आहे, ते सीओला म्हणाले भ्रष्टाचार आहे, तू असं करायला तसं करायला, फक्त गोंधळ घालण्याचं काम करायला, बाकी काहीच नाही।
विरोधकांचा आरोप आहे की पाणी जे पिण्याचं पाणी त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर नाही आणि आम्हाला भीक मागू आंदोलन करावं लागायला, नगरपालिकाचा फंड नाही, पगार नाही कर्मचाऱ्यांना, असा आरोप करत. तुम्हाला सांगतो याच्या अगोदर सगळ्या पाथरीच्या जनतेला माहित आहे बाबाजांनी ना हिरवं पाणी पाजलंय. पावडर तर कधीच टाकलं नाही हो. पावडरचे पैसे सगळे खाल्ले. पावडर तर कधीच नाही टाकलं. आणि तुम्हाला सांगतो पावडर आम्ही आणलं का नाही आणलंय, आम्ही ऑनलाईन पैसे टाकतो पावडरवाल्याला, त्याची स्लिप तुम्हाला देतो. आणि 4 दिवसाला पाणी सुटायला, स्वच्छता चांगली व्हायली. फक्त विरोधकाचं काम आहे विरोध करणं. आणि त्यांच्यापाशी राहिलंच काय आता? 12 नगरसेवक पाशी काय राहील? दुसरं काय? सगळे पद गेले. त्यांना आमदारकी गेली, बँक गेली, सगळे ते घरातले पद गेले. 2 लेकर सोडून मी जाणार आता राहता एकटं ते. बाकी काय त्याच्याजवळ? बोलायला काय नाही त्याच्याजवळ. तुम्हाला सांगतो हा सोशल मीडियावरती आपण फोटो टाकतात की नोट कॅपचे फोटो टाकतात की स्वच्छता चालू आहे, हा. पण आपल्याकडून प्रभाग क्रमांक 1 मध्ये दुर्लक्ष केल्याचा आरोप मिलिंद आठवे व नईम खान हे करत आहेत. बघा मी काय सांगतो, जनतेनं तुमच्या माग यायला पाहिजे. तर तुम्ही सांगा की स्वच्छता होत नाही. तुम्ही फक्त 10-20 पोरं आणता आणि स्वच्छ होत नाही म्हणल्यावर त्याला काही नाही ना. तुम्ही काय करा, तुम्ही उद्यापासून माझ्या सोबत फिरा 1 नंबर मध्ये. तिथं जर स्वच्छता असली तर तुम्ही लिहा, नसली तर माझ्या विरोधात लिहा. तुम्ही उद्यापासून माझ्या सोबत चला. अजून तुमच्या आरोप आहे की आठवडी बाजारला आठवड्याला 1 लाख रुपये येतात. त्यांना फक्त बाबा टावर, हमीदा टावर हा नगरपालिकेची जागा आहे. त्याला तो मुद्दे मी सगळे पेपर काढायलो म्हणून त्याच्यात जास्त आग व्हायली. त्याची बुडापासून आग त्याच्यामुळे व्हायली. ती सगळे ते मला सांगा, तुम्ही 35 वर्षापासून पाहिले हे धनगराची जागा मारून हाकलून दिलंय. हे समोर आपल्या समोर आहे. बाबा टावर तिथं हमीदा टावर बांधलंय, तिथं धनगराचे शेळ्या बसत होते. ते नगरपालिकेत जागा आहे. ते संपादक आमचे कांबळे साहेब होते, त्यांची जागा आहे. ते आजपासून पैसे भरत होते. ते नगरपालिकेत जागा आहे. ते फक्त त्याचा आरोप याच्यामुळे आहे की माझ्या प्रॉपर्टीवर तुम्ही पडदा टाका. मी आरोप करत नाही, फक्त ह्याच्यामुळे त्याचा आरोप आहे. पाथरी शहराचा विकास करण्याचा काय आराखडा आहे आपल्याकडे? आता पक्षामध्ये बघा, माननीय आमदार महोदय सईद खान साहेबांनी हे डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये मुद्दा घेतला की साईबाबा आराखडा कलेक्टर साहेबाला सांगितला की तुम्हाला विनंती आहे की रिडेव्हलपमेंट करून आम्हाला आळंदीचा जे हे देवस्थान त्याचा आम्हाला आराखडा द्या. आणि त्या हिशोबाने आम्ही आता 500 करोड रुपये साईबाबाच्या विकास आराखडा आमचे माननीय एकनाथ शिंदे साहेबाकडून ते फाईल पुटअप करून ते मान्य करून घेणार आहे. आजची बैठक चांगली झालेली आहे. सगळ्यात चांगली झालेली आहे. सगळे ठराव मंजूर झालेले. त्यांना फक्त गोंधळ घालायचा होता. तुम्ही सभागृहाचा नियम आहे, सभागृहाचा नियम हे सांगतो की तुम्ही अजेंडावर बोला, बाकी काही विषयावर बोलू नका. बाकी